नमस्कार. झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आप्पासाहेब शिरसाटे, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे. दिनांक 10 मार्च 2026च्या उस्मानाबाद, धाराशिव, उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी. बांधकाम कल्याणकारी महामंडळाच्या वतीने नोंदणी झालेल्या बांधकाम कामगारांना देण्यात येणाऱ्या साहित्य संसारोपयोगी साहित्यात मोठा घोळ. शहरात अनेक ठिकाणी दलालांच्या ठिय्या. दलालामार्फत आलेल्या लाच व बोगस असलेल्यांनाच लाभार्थी यांना मिळतोय लाभ आणि खरे लाभार्थी मात्र या योजनेपासून आहेत कोसो दूर. तुळजापूर येथे 17 वर्षीय तरुणास नेले पळवून. तुळजापुरात या घटनेमुळे उडाली खळबळ. पालक व नागरिकात पसरले चिंतेचे वातावरण. पोलिसात दिली पालकांनी तक्रार. संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा जिल्ह्याच्या दौऱ्यावर. निष्क्रिय व भ्रष्ट कर्मचारी व पोलीस अधिकारी यांच्यावर आहे कारवाईची टांगती तलवार. तुळजापूर व तामलवाडी पोलीस स्टेशन आहे मुख्य रडारावर. उमरगा तालुक्यात कोरेगाव येथे माऊली आश्रमशाळेमध्ये 9 वर्षीय मुलगा झाला होता गायब. त्याचे अपहरणही झाल्याची होती बोलवा, पण तो मुलगा सापडला. धाराशिव शहरात तुळजापूर नाका परिसरात बंद असलेल्या वॉशिंग सेंटरमधून 45,000च्या मालाची झाली चोरी. फुटेजवरून पोलीस घेत आहेत चोराचा शोध. उपमुख्यमंत्री सुनीत्रा पवार यांनी शासकीय व निमशासकीय महिलांसाठी कामाच्या ठिकाणी लवकर या, लवकर जा, लवकर आलेल्या महिलांना अर्धा तास लवकर जाण्याची राहील मुभा, अशी केली विधान परिषदेमध्ये घोषणा. राज्यात वाढत्या तापमानामुळे पुढील 72 तास आहेत धोक्याचे. दुपारी आणि संध्याकाळी घराबाहेर जाणे टाळण्याचा व खबरदारी घेण्याचा दिला इशारा. आपल्या स्वतःच्या आधारमध्ये जन्मतारीख, नाव व मोबाईल क्रमांक या क्षुल्लक चुकीमुळे तुमचा बँक व्यवहार होऊ शकतो पूर्णपणे बंद. चुका टाळून आधार अपडेट करून घेण्याचेही केले आव्हान. शेळगाव पांढरेवाडी तालुका परंडा येथे 27,000चे गोमांस केले पोलिसांनी जप्त. वाहतूक करणाऱ्या सलीम पठाण राहणार परंडा यांच्यावर केला गुन्हा दाखल व केली कारवाई. नवीन पुतळे उभारणीसाठी नियमाचे काटेकोरपणे पालन करून प्रस्ताव पाठवावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजारा यांनी केले. या होत्या धाराशिव व उस्मानाबाद परिसरातील 10 ठळक घडामोडी. अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच पाहत रहा झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद यूट्यूब चॅनल व झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद हा ब्लॉग फॉलो करायलाही विसरू नका. धन्यवाद.